सध्या आपली जुन्नर परिसरात भटकंती चालू आहे. या जुन्नर परिसरात अनेक किल्ले उभे आहेत. त्यापैकी एका महत्त्वाच्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत. किल्ले निमगिरी. ऐतिहासिक जुन्नर शहरातून उजव्या बाजूला गेलेला रस्ता आपल्याला निमगिरी किल्ल्याच्या दिशेने नेतो किंवा माळशेज घाट पार केल्यावर 2 किलोमीटर अंतरावर खुबी पाटा आहे. त्याच्या पुढे 4 किलोमीटर अंतरावर वेळखिंड लागते. वेळखिंडीतील वळणावळाचा रस्ता पार केल्यानंतर पारगाव नावाचे गाव लागते. या पारगाववरून एक रस्ता उजवीकडे जातो. पारगाववरून खांडेपारा अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे. खांडेपारा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. वाटेवरील प्रवासात अधूनमधून निमगिरीचे दर्शन होत असते. पावसाळ्यातील सह्याद्री एक सुंदर आणि मनमोहक रूप धारण करत असतो. सह्याद्रीत वसलेले गडकिल्ले सुद्धा त्याला अपवाद नाही. खांडेपाराहून किल्ल्याचा खरा प्रवास सुरू होतो. निमगिरी सतत आपले मन व रूप दाखवत आपले स्वागतच करत असते. काहीचा उभा चढून गेल्यावर त्या झाडीत आपल्याला अशा गोष्टी दिसतात ज्यामुळे आपण इथपर्यंत आल्याचे सार्थक झाले याची प्रचिती येते. सुरुवातीच्या टप्प्यात डाव्या बाजूच्या झाडीत 4 ते 5 वेगळे श्री गणेशाची मूर्ती आणि एका पिंडीचे दर्शन होते. यांचे मनमोहक दर्शन घेऊन पुढे उजव्या बाजूला असंख्य वेगळे पाहायला मिळतात. एखाद्या किल्ल्याच्या पायथ्याशी इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या वेगळी त्या किल्ल्याचे त्या काळातील महत्त्व अधोरेखित करते.
वेगळीच्या बाजूला हनुमानरायांची सुबक मूर्ती पाहायला मिळते आणि मनाला आणखीन ऊर्जा प्राप्त होते. पुढच्या प्रवासात पावसाचे आगमन झाले आणि प्रवास आणखी सुसह्य होऊ लागला. वन विभागाने गडाच्या पायथ्याला माहिती फलक लावले आहे. येथून पुढे निमगिरीच्या खडा चढायला सुरुवात होते. कुडी नदीच्या उत्तरेला वसलेल्या निमगिरी किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 1008 मीटर एवढी आहे. प्राचीन काळात कल्याणहून नाणेघाट किंवा माळशेज घाट मार्गे उन्हाळ्या व्यापारी प्रवासासाठी जुन्नर हे व्यापारी ठाणे होते. साहजिकच त्यामुळे या घाटमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवदन, हडसर, चावण, निमगिरी, शिवनेरी अशा बलाढ्य किल्ल्यांची निर्मिती झाली. खडा चढाईनंतर आपण निमगिरी व हनुमंतगड यांच्या खिंडीत पोहोचतो. इथूनच आपल्याला निमगिरी किल्ल्याचे सुंदर पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्यांच्या उजव्या हाताला एक छोटीशी गुहा पाहायला मिळते. निमगिरीच्या या सुंदर कोरीव पायऱ्या प्रत्येक भटक्यांना आपल्या प्रेमात पाळतात. अशा प्रकारच्या पायऱ्यांची रचना महाराष्ट्रात अनेक किल्ल्यांवर पाहायला मिळते. या पायऱ्यांवरच्या प्रवासात बाजूचा हनुमंतगड जणू आपली सोबतच करत असतो. पायऱ्या संपल्यानंतर उजव्या हाताला छान गुहा पाहायला मिळते. इथून पुढे आपण थेट गडावर प्रवेश करतो. जय. गडाच्या माथ्यावर सुरुवातीला ज्योतांचे अवशेष, त्यापुढे 3 पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात.
उजवीकडे डौलाने फडकणारा भगवा व त्या पुढे आणखी काही जोत्यांचे अवशेष पाहायला मिळतात. निमगिरी किल्ल्याला नैसर्गिक सरळसोट कातळकळांमुळे तटबंदीची फारशी गरज लागली नसावी. त्यामुळे मोजक्याच ठिकाणी गडाची तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. तटबंदी पाहून गडाच्या वरच्या भागात जाताना एक पुरातन मंदिर पाहायला मिळते. या मंदिराच्या समोर आणखी 2 पाण्याचे टाके दिसतात. निमगिरी किल्ल्याचा माथा फार लहान असून माथ्यावर आपल्याला मोजकेच काही वास्तू पाहायला मिळतात. त्यामध्ये विग्रह, समाधी यांचा समावेश होतो. माथ्यावरून आपल्याला आजूबाजूचा विस्तीर्ण जलाशय आणि सुंदर प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो. माथ्यापासूनच खालच्या टप्प्याला 3 प्रशस्त गुहांचा समूह आहे. त्यातील शेवटच्या गुहेची रचना फारच सुंदर आहे. निमगिरीच्या सुंदर प्रवासानंतर आपण निमगिरी किल्ल्याच्या सोबती हनुमंतगडाची सफर करणार आहोत.